नमस्कार. दिवाळी म्हटली आणि त्यातून पहिला दिवस म्हटला की तुम्हाला प्रत्येकाला आठवत असेल, मी रात्री तुम्ही अगदी 10 वाजता झोपलेले असू देत, 11 वाजता, 1 वाजता जरी झोपलेले असेल तर तुम्हाला काही करून पहाटे 4ला उठायला लागतं. कारण अभ्यंग स्नान म्हणजे आपल्याकडे ती परंपरा आहे, प्रथा आहे. तसंच माझे तेच झालं की मला पहाटे 4ला उठायला लागलं. मी खरं तर काय आदल्या दिवशीचा माझा प्रयोग आणखीन त्याच्या आधीचं शूटिंग संपवून येईपर्यंत 1 वाजला होता. पण नाही, पहिला दिवस आहे, दिवाळी आहे, प्रथा आहे, लहानपणापासूनचे संस्कार आहे. 4 वाजता मला उठवण्यात आलं. जे काय तेल नावाचा प्रकार होता सुगंधी, त्याला सुगंधी म्हणायचं असतं. कारण आपापल्या घरी असल्याच्या नंतर मला ती सगळा कुठचा शहाणा नवरा ज्या तेलाला वास येत नाही त्याला सुगंधी म्हणणार नाही. गेली त्याची सगळी दिवाळी संपुष्टात येईल, लक्षात घ्या. तर ते सुगंधी तेल, मग त्याच्यानंतर उठणं आणि मग ज्याला काय म्हणतं की आपल्याला वाटतं की ते असे घासतं आहेत, पण तसं नसतं. ते आपल्याला गुदगुल्या होत असतात पण तरी हसायचं नसतं. तर हा सगळं झालं. त्याच्यानंतर अभ्यंग स्नान, मग ते कारिटं फोडलं, फराळ झाला आणि डोळ्यावर अशी पेंग होती. ते शेवटी मी विचारतं सगळं झालं का? नाही, ते देवाला म्हणलं नाही, ते मगाशीच अंघोळ झालेलं. मी पहिल्यांदा देवाचीच पूजा केली आणि मी येऊन बसले. आता फराळ झाला, मी आता पडू शकतो का? आणि खरंच डोळा लागला, कर्कश बेल वाजत होती. कळेल घरातले बाकी कोण लक्षात की ते सुद्धा उठले असतील. ते कुठे कोणाला बघितलं 9 वाजले. अरे वा, म्हणलं कचऱ्याला बाई आली असते. म्हणून मी सिंगजवळ आमच्याकडे ते जिथे ओला कचरा त्याची एक वेगळी पिशवी आणि बाहेर सुका कचरा, अशा दोन्ही पिशव्या, ते दार कसंबसं ओढून मी दार उघडलं. मी असं तर समोर सजलेली बाई उभी. कळलं की आपल्याला पाहुणेला आपण कचरा काय घेऊन माफ करा, या ना बसा ना, बसा ना म्हणतो. तेवढंच बघतो तर खुसखुस 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 हसण्याचा आवाज. मागे वळून बघतो तर बायको हसते, मुलगा हसते. का हसता काय? ती कचरेवाली आहे, पोस्ट न्यायला आली आहे. अरे बापरे, मला वाटलं ती पाहुणी आहे. पाहुणी काय आहे, याला काय अर्थ आहे का? म्हणून कसं बसतं तर तिच्यापासून ते तिला ओला कचरा द्यायचा का सुका कचरा द्यायचा का, तिला पोस्ट द्यायचा. ह्या गोंधळात तुम्हाला सांगतो, जे काय धावपळ केली त्यात तो कचरा सांडला, ते चहाचं गाळलेलं पाणी ते सांडलं, कपडे तर खराब झाले होते. आणि आणखीन आपली लाज जाऊ नये म्हणून मी खिशात असतील नसतील तेवढे पैसे कोण त्या बाईला दिले आणि पहिल्यांदा दार लावून घेतलं. म्हणजे विचार करा ना की दिवाळीचा पहिला दिवस आपण काय विचार करतो आणि काय होतं. म्हणजे एक गंमत आहे ना की आता हे सगळं ऐकल्याच्या नंतर तुम्हालाही वाटलं असेल की अरे झालं ते खरं नाही, पण हसलात ना मनापासून. अहो काय नाही, बाकी काही नाही. या दिवाळीच्याच वेळेला ह्या अशा शुभप्रसंगी आपण मनापासून हसायचं, खळखळून हसायचं, कुणाचाही मुलाहिजा ठेवायचं नाही. हसताना आपले दात किती छान दिसत आहेत, किती वाईट दिसत आहेत याचा विचार सोडून द्या आणि माझ्याबरोबर तुम्ही सगळेजणं तयार व्हा. कारण आता इथे फटाक्यांची माळ लागणार आहे. पण हे फटाके आहेत मात्र हास्य फटाके. जय महाराष्ट्राच्या सर्व रसिक प्रेक्षकांना, संपूर्ण महाराष्ट्राला, भारतवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी म्हटली तर सगळीकडे आपल्याला गर्दी बघायला मिळते. घरामध्ये पाहुण्यांची ये जा, रोडवर, नाक्यावर, गल्लीमध्ये, दुकानात सगळीकडे गर्दी असते. सगळ्यात जास्त गर्दी जी बघायला मिळते ती लोकल ट्रेनमध्ये. लोकल ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते माणसाला उभं राहायला जागा नसते. आणि तुम्हाला माहीत असेल लोकल ट्रेन सणासुदीमध्ये तर काय इतर दिवशी पण वेळेवर येत नाहीत. परवा 9:05ची गाडी शार्प 9:05ला एका स्टेशनला आली. एक म्हातारा खुश, त्याला एवढा आनंद झाला त्याच्यासाठी देवच आला होता. घड्याळाकडे बघून समोरच्या माणसाला म्हणाला, कमाले, राईट टाइम 9:05ची गाडी 9:05ला आली, शार्प, कमाले. समोरचा माणूस मला, काका ती आजची नाही कालची आहे. गाड्या वेळेवर येत नाहीत पण लोक गाडीची वाट एवढ्या आतुरतेने बघतात. कधी कधी तुम्ही प्लॅटफॉर्मवर जाता, मी जातो, आपण सगळेजण जातो आणि गाडीची वाट बघतो, ट्रेनची वाट बघतो प्लॅटफॉर्मवर. गाडीची वाट बघताना लोकांचे चेहरे, त्याचे हावभाव, त्याचे एक्सप्रेशन चेंज होतात. आता कल्पना करा हे रेल्वेचं प्लॅटफॉर्म आहे, गाडी इथून येणार आहे. लोक गाडीची वाट बघताना त्यांचे चेहरे कसे बिघडतात, त्यांचे हावभाव कसे चेंज होतात.
गाडी इथून येणार आहे. लोक गाडीची वाट कशी बघतात. दिवाळीचा सण आहे, गर्दी पण आहे आणि गर्दीमध्ये एखादा माणूस गाडीची वाट बघतोय, समोरचा माणूस बघतो, त्याला हसू येते, पण याला आपला चेहरा दिसत नाहीये म्हणून त्याला हसू येत नाही. आता तो गाडीची वाट बघतोय. काही लोकांना वेगळी सवय असते, गाडी इथून येणार तिथे लागले असतात. एकाला विचारलं इकडे का रे, अचानक इकडून आली मग इकडून कशी ड्रायव्हर दोन इकडे बसतो. ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते, माणसाला उभं राहायला जागा नसते, बसायला जागा नसते. माणूस गाडी जाते तो कसा, बाहेर जातो कसा त्याला कळत नाही. गाडीमध्ये शिरल्यानंतर प्रत्येक माणसाची सवय, तो गाडीमध्ये शिरल्यानंतर जागा शोधतो. कितीही गर्दी असली तरी जागा शोधतो. जागा सापडत नाही, मग तो इमानदारीने बिचारा हँडल पकडून उभा राहतो. मग गर्दीमध्ये मागच्या माणसाला असं वाटतं त्याचा हात नाही हँडल आहे, तो हात पकडतो, कोणी पाय पकडतो, कोणी मान पिरगळतो, कोणी कमरेत हात घालतो, कोणी पायात पाय घालतो. उभा असलेला माणूस 1-2 स्टेशन नंतर त्याची अवस्था अशी, शरीराचा कुठलाच भाग हलत नाही. प्रत्येक स्टेशनला की तो एवढंच विचारतो, कोणता स्टेशन गया. अशा माणसाच्या पाठीला खाज सुटली, तो खाजवणार कसा आणि कुठून. एकाने हात धरला, एकाने पाय धरला, एकाने मान पिरगळली, कोणी कमरेत हात घालतो, कोणी पायात पाय घालतो. खाजवण्याचा प्रयत्न करतोय, त्याचं स्ट्रगल बघा. समोरचा म्हणतो काय डान्स करतोय बघ. अचानक दोन्ही हात सुटले, त्याने खाजवायला मागे घातले. मागचा ओढतो, ए क्या करताय, ये क्या करते क्या, पार्टी को खा जाता है. बोले 13 पार्ट खाजो मेरे धोतर में काय को वाट डालताय. आणि दिवाळीचा सण, एवढ्या गर्दीमध्ये माणूस विचार करतो की उभा आहे, थोडंसं बसायला जागा मिळेल तर बरं होईल. एक माणूस उभा होता, 4-5 माणसं बसली होती. ते एक माणूस सारखा विचारायचा, भाई साहब उठने वाला है. हा बाबा उठने वाला आहे रे बाबा. एक स्टेशन काय उठलाच नाही. परत एक स्टेशन गेलं, भाई साहब उठने वाला है क्या. अरे हाँ बाबा बोला ना उठने वाला है. अरे कभी उठने वाला है, आधे घंटे से बोलता है उठने वाला है. नहीं नहीं वैसा उठने वाला नहीं, मैं दिवाली का उठने बेचने वाला है. बालाच्या गमती भरपूर आहेत. कधी कधी टीसी चढतात ट्रेनमध्ये. लोकल ट्रेन थांबलेली असली की टीसी तिकीट नाही मागत, गाडी सुरू झाली की तिकीट मागतात. डोंबिवली दिवा ठाण्याच्या मध्ये एक टीसी चढला, त्याने बालाकडे तिकीट मागितली. दिवाळीचा सण आहे, गर्दीमध्ये अचानक एक टीसी आत शिरला, बालाकडे आला. तिकीट ए बोलत बघ तुला. अरे बाबा तिकीट, ए बघ ना काहीतरी काम असेल त्याचं. अरे बाबा तुम तिकीट दिखाओ. तिकीट नाही माझ्याकडे, जो पास है बा 3 महिन्याचा. किसका है, किसका है. माझ्या खिशातनं काढलं तर माझा है ना. अरे लेकिन इसके ऊपर साइन नहीं है. साइन किधर है. ये आला तुम टीसी है ना, तुमको मालूम नहीं साइन किधर है. कुर्ला के बाद जाओ डायरेक्ट साइन है. हे रेल्वेचे अनाउन्सर कधी काय बोलतील आपल्याला कळत नाही. कधी कधी आपण ब्रिजवर असतो तर आपल्याला काहीतरी ऐकायला येतं. कधी कधी हे आपसात बोलतात ते ऐकायला येतं. कधी कधी ते एकमेकांशी गप्पा मारतात, ते मायक्रोफोनमधून आपल्याला बाहेर पडतं. कधी कधी काय बोलतात अर्धवट कळतं. परवा एका स्टेशनवर उभा होतो, अचानक एक अनाउन्समेंट माझ्या कानावर आली. एक विशेष सूचना, एक विशेष सूचना. सूचना ऐकायला कान पुढे केले. सूचना समाप्त. ते खाऊन पिऊन बसतात. सकाळी सकाळी पोट गच्च भरलेलं असतं, बायकोनी खाऊन पाठवलेलं असतं. त्यावेळी त्यांच्या आवाजामध्ये फोर्स असतो. दुपार होते त्यांना भूक लागते, त्यांचा आवाज कमी होतो. संध्याकाळी बोलायला कंटाळतो, त्यावेळी त्यांचा आवाज कसा येतो. सकाळी सकाळी खाऊन पिऊन बसलेत, मस्त करंजा फराळ वगैरे खाऊन बसलेत, पोट गच्च भरले आणि त्यांच्या आवाजाचा फोर्स बघा. प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी 2 पे जा रही यात्रियों से विनती है 2 पे आ जाए. सूचना समाप्त. धन्यवाद. दुपार होते त्यांना भूक लागते, त्यांचा आवाज कमी. संध्याकाळी सगळ्यात भयानक. प्लॅटफॉर्म शोधा. सगळ्यात खतरनाक एसटी स्टँडचा मास्तर. छोट्याशा कॅबिनमध्ये, छोट्याशा माईकमध्ये गाड्यांचे नंबर सांगतो. वरती लिहिलं असतं इथे चौकशी करा. लोक चौकशी करतात. तो गाड्यांचे नंबर सांगतो, लोकांना हँडल करतो, गाड्यांना हँडल करतो आणि चौकशी करणाऱ्यांना पण हँडल करतो. त्यावेळी ते नंबर आपल्याला लांबून कसे ऐकायला येतात. लोकांचं काय बोलला रे, हा बोलला काय, नीट ऐकलं कळतं. 52 संडासाजवळ लावलेली आहे. लोक संडासवर, गाडी बाथरूम बंद बाहेर. मग काही लोक येतात, मास्तर हे ज्याला खापला काय हो,
मास्तर काय नाही तुमची बायको बरी आहे ना? घरान बायको पोरं सगळी बरी आहेत. बोलले हो बरी आहे. तुम्ही काय विचारता? इथं लिहिलेलं आहे ना, चौकशी करा. बसमध्ये पण कधी कधी गर्दी असते, एवढी गर्दी असते माणसाला उभं राहायला जागा नसते, बसायला जागा नसते. काही लोक शिडीवर चढतात, काही लोक टपवर चढतात, काही खिडकीत आत घुसतात, काही लोक रुमाल टाकून बसतात. एक 95 वर्षाची म्हातारी चढली बसमध्ये मागच्या दारातून आणि जागा शोधत शोधत पुढे येते. तिला जागा सापडत नाहीये. कुठे बसायचं बाई, जागा सापडत नाही, कुठे बसायचं? ड्रायव्हरची सीट खाली होती. म्हातारी जाऊन ड्रायव्हरच्या सीटवर बसले. ढापाक ढुपूक ढापाक. ड्रायव्हर काहीतरी खाऊन पिऊन आला, त्याने पहिला माझ्या सीटवर म्हातारी बसले. ए म्हातारे चला माग सर माग बस, मला पुढून गाडी चालवायची, चला माग. म्हातारी म्हणे बाबा तुलाच पुढून चालवतोस, आज जरा मागून चालव. दिवाळीचा सण साजरा करतोय आपण आणि आपण सगळेजण जय महाराष्ट्राच्या वाहिनीच्या माध्यमातून मला ऐकताय आणि हसताय. दिवाळीमध्ये लोक गिफ्ट आणतात, पण काही काही लोकांना त्या गिफ्टची ॲलर्जी असते. एका भैयाला कुत्र्याची ॲलर्जी. कुत्रा बघितला की घाबरायचा. त्याच्या बायकोला माहीतच नाही. 30-35 वर्ष झाली होती लग्नाला आणि बायकोला माहीत नाही माझा नवरा कुत्र्याला घाबरतो. दिवाळीचं खास गिफ्ट म्हणून ती त्याच्यासाठी कुत्रं घेऊन घरी आली. हा बिचारा संध्याकाळी ऑफिसमधून घरी आला, पाहिला बायको कुत्रा घेऊन आली. कुत्र्याकडे बघून बायकोला म्हणाला, अरे का उठपटांग लेके आ गए, तुमको मालूम है कुत्ते का हमको कितना एलर्जी है, ससुरे का इतना लंबा लंबा बाल है, कहाँ शुरू होता है कहाँ खत्म होता है मालूम नहीं पड़ता. बिस्किट यहाँ खिलाओ तो ससुरा मुंह हाथ से खोलता है, इसको उठा के बाहर फेंक. कुत्र्याला घेतला, बाहेर नाक्यावर टाकला. घरी आला तर कुत्रा मागच्या गल्लीत न घरी. ससुरा तो लालू से बड़ा चालू है, ये हमसे पहले पहुंच गया, अब इसको ऐसे जगह पे फेंकूंगा आएगा नहीं. कुत्र्याला घेतला, परत नाक्यावर गेला, गल्लीत लांब फेकला. परत घरी आला तर कुत्रा मागच्या गल्लीत परत घरी. देखो ससुरा पीटी उषा से ज्यादा दौड़ता है, ये बार बार हमसे पहले पहुंचता है, अब इसको ऐसे जगह पर फेंकूंगा जिंदगी भर घूमता रहेगा आएगा नहीं. कुत्र्याला घेतला, नाक्यावर गेला, गल्लीत गेला, चौकात गेला, राना वना जंगलात लांब फेकला आणि बायकोला मोबाईलवरनं फोन केला. कुत्ता आ गया का? बायको हाँ होता वापस भेज दो. बोले का है? अरे हम रास्ता भूल गया हूं. सवयींमधनं विनोद घडतात. माणूस जिथे उभा राहतो तिथे विनोद घडतात. डोळ्यांनी दिसतं तरी लोक विचारतात, त्यातनं विनोद घडतात. एखादा माणूस जेवत असला तर लोकांना सवय असते विचारायची. तो जेवतोय दिसतोय डोळ्याने तरी विचारतात, काय जेवतोय का? तू उपाशी आहे का? एखादा माणूस झोपलेला असला त्याची झोप मोड करतात, त्याला उठवतात. झोपलाय का? एका माणसाचं प्रेत चाललं होतं, अफाट गर्दी. एकाने विचारले, याला काय? म्हणजे नाही, त्याला झोपायची सवय, आम्हाला फिरवायची. हे तर काहीच नाही. काही लोक खूप हद्द करतात. एक माणूस आपल्या गरोदर बायकोला घेऊन फिरत होता. एकाने विचारले, वहिनी गरज आहे? म्हणजे नाही, तिने फुटबॉल खेळलाय. मोबाईल ज्या माणसाने निर्माण केला, मोबाईल ज्याने बनवला, त्याने विचार केला की लांबची माणसं जवळ येतील, पण विरुद्ध झालं. लांबची माणसं खूप लांब गेली, जवळची माणसं तर खूप दुरावली. मोबाईलचा फायदा सगळ्यात जास्त कुणाला झाला? मोबाईलचा फायदा सगळ्यात जास्त झाला तो बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला. हल्ली तुम्ही बघा, रस्त्यावर, नाकावर, चौकात, गल्लीत, क्लासमध्ये, कॉलेजमध्ये, बसमध्ये, टॅक्सीमध्ये, कारमध्ये, सगळीकडे बोलत असतात. सगळ्यात जास्त मुली बोलतात. दिवाळीचा सण चाललाय. दिवाळीमध्ये रात्रीच्या 2चा सुमार एक प्रियकर प्रियसीच्या गल्लीमधनं प्रियसीला फोन करतोय. रात्रीचा 2चा सुमार प्रियसीचा आवाज कसा आहे आणि प्रियकराचा आवाज कसा आहे? रात्रीचा 2चा सुमार प्रियकर फोन करतोय, मागून गल्लीतून कुत्रा येतोय, तो कुत्र्याला पण हँडल करतोय आणि प्रियसीला पण हँडल करतोय. रात्रीचा 2चा सुमार तिचा आवाज बघा आणि ह्याचा आवाज बघा. हॅलो हॅलो, तिथून प्रियसी, काय ग बोलतेस कुठून? कॉटन म्हणजे कॉटन,
काय ग टकल्या काय करतोय? माझ्या पप्पांना टाकल्या बोलू नकोस. जा, मी तुझ्याशी नाही बोलणार. अगं बोल. नाही बोलणार. अगं बोल ना. नाही बोलणार. ठीक आहे नको बोलू. जानू, बोल ना. आय लव्ह यू. बोल काय म्हणते? काय ग काल कॉलेजमध्ये बाईकवर फिरताना तुझ्या पप्पांनी पाहिलं का? पाहिलं म्हणजे पाहिलेच. काय म्हणाले पप्पा? पप्पा म्हणाले, काय म्हणाले? रोज रिक्षासाठी पैसे नेतेस, परत कर. जानू, काय ग तू माझ्यावर किती प्रेम करतोस? खूप करतो. माझ्यासाठी काय करशील? काय पण. 10 रुपयाचा रिचार्ज पाठव ना. आणि जसे सण साजरे करतो तशा आपण आनंदाच्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्यांनाही साजरे करतो. त्यांच्या आठवणी आपल्या मनात असतात. पूर्वीच्या काळी लग्न व्हायची, हल्लीच्या काळी लग्न होतात. पण हल्लीच्या काळच्या लग्नामध्ये पूर्वीच्या काळच्या लग्नामध्ये जमीन आसमानाचा फरक झालाय. पूर्वीच्या काळी लग्नामध्ये गेल्यानंतर लोक, या पंक्तीतली लोक मागच्या पंक्तीतल्या लोकांना हाक मारायचे, चौकशी करायची, विचारपूस करायचे. आता ती प्रथा संपत चालली आहे. सण हळूहळू कमी होत चालले आहेत. मजा कुठेतरी हिरावत चालली आहे. पूर्वीच्या काळच्या लग्नामध्ये प्रेम दिसायचं, हल्लीच्या लग्नामध्ये घाई दिसते. आणि एवढी घाई असते की माणूस जेवताना पण घाई जेवतो, ज्याला आपण म्हणतो बुफे डिनर. हल्ली ही प्रथा सुरू झाली आहे सगळ्या लग्नामध्ये, बुफे डिनर. आमच्या गावामध्ये एक आगरी कवी आहेत, मी त्यांना सहज विचारलं, बुफे डिनरची पद्धती सुरू झाली आहे, चांगली आहे का वाईट आहे, असावी का नसावी, काय वाटतं? कवी असल्यामुळे 4 वेळा कवितेच्या मांडल्या. तुमच्या हृदया